यूट्यूब परिवाराचे स्वागत आहे आणि सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमचा खूप आनंदमय आणि सुखमय जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते। तरी आज सकाळी गार्डनमध्ये आले आहे, जिथे मी योगा सेशन म्हणजे योगा शिकवायच्या आधी इथेच आमचा योगा क्लास व्हायचा। कोरोनाच्या काळात आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना योगा शिकवत होतो आणि इथेच आमचा योगा क्लास व्हायचा। भरपूर लोक यायचे तेव्हा। त्या काळात सर्वांना असं वाटायचं की हेल्थ आवश्यक आहे आणि त्या काळात सर्वांना एक प्रकारची भीती होती। जेव्हा आम्ही भरपूर लोकांना योगा शिकवायचो तेव्हा भरपूर लोक यायचे आणि फ्री ऑफ कॉस्ट खूप लोकांना आम्ही योगा शिकवलेला आहे। आत्ताही माझा उद्देश तोच आहे की सर्वांना स्वस्थ बनवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आणि त्या काळात खरंच खूप लोकांनी आमच्या योगा क्लासचा लाभ घेतलेला आहे। आता बरेच दिवस झाले लोकांना योगाचे महत्त्व कमी वाटत आहे। जेव्हा आजार वाढतो किंवा काही परिस्थिती गंभीर होत असते तेव्हाच लोकांना व्यायामाचं किंवा इतर गोष्टीचं महत्त्व कळत असते आणि आता जरा त्याचं महत्त्व त्यांना कमी वाटत आहे। पण योगा आणि प्राणायामचं महत्त्व सदैव आणि कायम असतेच, ते कधीही कमी होत नाही। म्हणून याच उद्देशाने की सर्वांना स्वस्थ बनवायचं या उद्देशाने मी आत्ता सध्याला योगा सेशन घेत आहे। माझा उद्देश हाच आहे की सर्वांना निरोगी बनवायचं आणि सर्वांना स्वस्थ जीवन मिळले पाहिजे, सर्वजण आनंदी आणि निरोगी जीवन जगले पाहिजे। हाच उद्देशाने मी आता लाईव्ह योगा घेते सकाळी। त्याच्यामध्ये बरीचशी माझी प्रिय यूट्यूब फॅमिली जॉईन पण होते आणि बरेच लोक योगा सेशनला जॉईन होऊन योगामध्ये सहभागी देखील होत आहे आणि बऱ्याचशा लोकांना त्याचं महत्त्व आत्ताही कळलेलं नाही आहे। योगाचं, प्राणायामाचं म्हणा किंवा व्यायामाचं जोपर्यंत महत्त्व कळत नाही तोपर्यंत लोकांना त्याला जॉईन करायची आवड पण होत नाही आणि ते करतही नाही। आले तरी 2 शब्द बोलतात आणि तसेच लगेच निघून जातात। जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं महत्त्व माणसाला कळत नाही तोपर्यंत माणूस हा त्या गोष्टीला करण्यासाठी तयार नसतो। जेव्हा त्याला महत्त्व कळते तेव्हाच तो त्या गोष्टीला नेहमी करण्यासाठी तत्पर असते। परंतु योगा आणि प्राणायाम असा आहे की त्यामुळे आपण नेहमी निरोगी आणि स्वस्थ राहू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खरंच आपण दिवसभर एक स्फूर्तिमय आणि ॲक्टिव्ह स्वतःला बघतो की खूप उत्स्फूर्त आहो, आज उत्साही आहो। ज्या दिवशी आपण योगा किंवा प्राणायाम करतो त्या दिवशी दिवसभर खूप आपल्यामध्ये एनर्जी असल्यासारखं भासते आपल्याला आणि आपल्याला कुठल्याही कामाचा थकवा येत नाही। म्हणून थोडा वेळ का होईना सर्वांनीच आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि योगा प्राणायाम केलं पाहिजे। आता तुम्हाला सर्वांना सकाळच्या शुभेच्छा। सर्वांना गुड मॉर्निंग। चला, माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।